पक्षातील माणूस दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला भोसकून मारतोय, खुलेआम खून करतोय, तरी पण कारवाई होत नाही, हे राज्याचं दुर्दैव असं मी मानतो। यावर आता मंत्र्यावरही विश्वास नाही का या सरकारचा? कारण मंत्र्यांनी सांगितलं की इथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे, आमदारांनी सांगितलं सत्ताधारी शिंदे सेनेच्या की यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग आहे, जिल्हाध्यक्षांचा सहभाग आहे, तरी पण सरकार थातुरमातुर कारवाई करून पुढे जात आहे। यामध्ये क्लिअर कट स्पष्ट दिसते आहे। वाशीमध्ये सुद्धा डुप्लिकेट नोटांचा तेथील भारतीय जनता पक्षाच्या प्रचार प्रमुखाकडून म्हणजे निवडणूक प्रमुखाकडून त्याच्यावर FIR दाखल झाला ते नकली नोटा संदर्भात, तरी पण अजून कारवाई होत नाही, थातुरमातुर कारवाई होते। म्हणजे सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षातील लोकांनी काही केलं तरी कारवाई करायचीच नाही आणि त्यांनी नकली नोटा वाटू दे किंवा वापर करू देत, नकली नोटा म्हणजे बाजारात आणू देत, खून करू देत, काही केलं तरी सत्ताधाऱ्यावर कारवाई होणार नाही असा मला वाटतं की लिखित आदेशच आता सरकारने काढला पाहिजे की आमच्या पक्षाच्या तीनही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर कितीही कायदा सुव्यवस्था अडचणीची असली किंवा कायदा सुव्यवस्थेचं वाटोळं झालं तरी सत्ताधारी पक्षावर कारवाई करूच नये, अशा प्रकारची भूमिका आता मला वाटतं की सरकारने स्वीकारली पाहिजे आणि तसा आदेशच आता पोलीस विभागांना दिला पाहिजे। पोलिसांचे हात बांधले गेले आहेत, पोलिसांना कारवाई करताना अडचण होत आहे आणि यामध्ये पूर्णतः पोलिसांचा वापर हा केवळ सत्ता टिकवण्यासाठी होतोय असं दिसतं, कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस नाहीच, अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे। तो राजू पाटीलवर नकली नोटा मिळवणे सुद्धा FIR दाखल झाला पण अजूनही अरेस्ट झालं नाही, का होत नाही? तातडीनं त्याच्यावरचे धागेदोरे का तपासले जात नाही? हे कुठून आणलेत नकली नोटा एवढ्या मोठ्या प्रमाणात? तुम्ही त्यांच्यावर FIR दाखल करता तर पुढची कारवाई का थांबवता, का थातुरमातुर कारवाई करता? हे सगळं विचित्रपणा चाललं आहे। तिकडे सोलापूरमध्ये 2 देशमुख भांडत आहेत, दोन देशमुख एकत्र होऊन म्हणजे पालकमंत्र्यांना धमकी देत आहेत, तिथे वाद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे। तर त्यांचा तो अंतर्गत वाद आहे, आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही, परंतु एकूणच राज्यातील परिस्थिती बघता राज्यामध्ये दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था ही आता शिल्लकच नाही राज्यात, अशा प्रकारची गंभीर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होत आहे।